हे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोण माथा. जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी जरी वणी धेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालकापासी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदीय न कळे, अज्ञान मीले करू. घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन. अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. तयाचे निनामे चुके जन्म वेथा, नमस्कार माझा गुरु एकनाथा. श्रीराम समर्थ. 20व्या चातुर्मासाच्या 152 पैकी नामदिन क्रमांक 2 आज इथे उपस्थित सर्व सद्गुरू भक्तांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या या सद्ग्रंथ वाचनाला, त्याच्या निरूपणाला श्री महाराजांच्या कृपेने सुरुवात करतो. सज्जन हो, काल आपण पाहत होतो की नेमका ग्रंथ काय आहे, ग्रंथ कोणी लिहिला, कशासाठी लिहिला, का लिहिला, त्या ग्रंथाचं महात्म्य काय. तर या ग्रंथाच्या महात्म्याच्या संदर्भामध्ये विचार करत असताना वेदांमधल्या उणिवा त्या भगवंतांनी कमी करण्यासाठी गीता रचली. गीतेमधल्या उणिवा कमी कराव्या, त्या जनसामान्य माणसाला समजाव्यात म्हणून त्या गीतेमधल्या उणिवा काढून टाकण्यासाठी म्हणून भगवंतांनी पुन्हा अवतार घेतला ज्ञानेश्वरांच्या रूपाने आणि ज्ञानेश्वरी लिहिली. 13व्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी पुन्हा 16व्या शतकामध्ये त्या समाजाला समजली नाही, त्याच्यातही काही उणिवा राहिल्या की काय असं म्हणून ज्ञानेश्वर माऊलीला वाटलं आणि पुन्हा ज्ञानेश्वर माऊली नाथांच्या रूपाने पैठणमध्ये जन्माला आली. असं अनेक विद्वान आपल्यापर्यंत पोहोचवतात. ज्ञानेश्वर माऊलीची सद्गुरू सेवेची वासना, ज्ञानेश्वर माऊलीच्या पोटामध्ये अनेक उद्गार असे राहिले होते की ते त्यांना समाजापर्यंत पोहोचवायचे होते. ते त्या जन्मामध्ये अल्पायुष्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींना पोहोचवता आले नाही आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीची ती वासना राहिली. 2 वासना राहिल्या की सद्भक्तांना, सज्जनांना, सामान्य माणसाला भगवंताचं ते वेदाचं ज्ञान, गीतेचं ज्ञान समजून सांगण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर माऊली आली. पण ती 21 वर्ष जगली. म्हणून पुन्हा वासनेसाठी, सद्वासनेसाठी त्यांचा जन्म नाथांच्या रूपाने झाला. आणि सज्जन हो, या ग्रंथाचं महात्म्य आपण तर काल पाहिलंच. पण संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये ते चरित्र वाचत असताना, त्याचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की या ग्रंथाचं महात्म्य इतकं अलौकिक आहे की स्वतः जगद्गुरू तुकोबारायांनी भंडारा डोंगरावर ते नामसाधनेसाठी जात होते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण आपल्याला असं वाटायचं की ते फक्त तिथे नामस्मरणासाठीच गेले, असं नाही. तर जगद्गुरू तुकोबारायांनी भंडारा डोंगरावर नाथ भागवताचे 1000 पारायण केले अशी माहिती तुकोबारायांच्या चरित्रामध्ये मिळते. एवढं या ग्रंथाचं महात्म्य आहे. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये अशी एक म्हण प्रसिद्ध आहे की नाम्याचा तुक्या आणि ज्ञानाचा एक्या, अशी म्हण प्रसिद्धच आहे. की नामदेवरायाचा कोण पुत्र, तर तुकाराम महाराज, आध्यात्मिक शास्त्रदृष्ट्या बरं. आणि ज्ञानदेवांचा कोण,
तर म्हणाले एकनाथ. इतकं साधर्म्य, इतकं महात्म्य वारकरी संप्रदायात त्यांचं वर्णन केलं आहे. त्या तुकोबरायांनी ज्या ग्रंथाचे 1000 पारायणं केले, असा हा संत एकनाथांनी लिहिलेला ग्रंथ आहे. आपण काल पाहत होतो की शुद्ध बीजाचे, आपण काल तिथे थांबलो होतो की शुद्ध बीजाचे पोटी फळे रसाळ गोमटी, असं आपण तुकोबराय जे सांगतात. एखादं साधं कार्य आपल्या प्रापंचिक जीवनात जे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं असतं, चांगलं असतं, श्रेष्ठ असतं, ते करण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते. तर एखादा संत एखाद्या कुळामध्ये जेव्हा जन्माला येतो, सज्जन हो, काय काय महात्म्य राहत असेल त्याचं, किंवा काय तपश्चर्या असेल, काय आचरण असेल. मागे आपण पाहिलेलं आहे की ज्ञानेश्वरांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की 7 जन्म, ज्ञानेश्वर माऊलीचं तर ते ईश्वरी अवतार होते, तरीही जेव्हा परमात्म्याला मनुष्य म्हणून जन्म घ्यावा लागतो ना, तेव्हा त्याला त्या सगळी योजना करावी लागते. म्हणजे पहिल्यांदा योजना करावी लागते, त्या अवतार कार्यात त्याचं प्रारब्ध निश्चित करावं लागतं. तर ज्ञानोबाराय म्हणाले, गेल्या 7 जन्मात मी कधीही असत्य भाषण केलं नाही, म्हणून ते ज्ञानेश्वर म्हणून जन्माला आले. आणि त्या जन्मामध्ये एवढं कार्य, म्हणजे एखाद्या देहाला, एखाद्या जीवाला, एखाद्या पिंडाला जेव्हा महत् कार्य करायचं असतं, तेव्हा परमेश्वर त्याच्या आधी त्याची सगळी योजना करतो. आपण नाही का, एखादा मुलगा स्कॉलर असेल तर तो एकदम काही स्कॉलर झालेला नसतो. आईबाप किती मेहनत घेतात, अगदी पहिल्या वर्गापासून त्याला कुठल्या LKGच्या चांगल्या स्टँडर्ड शाळेमध्ये घालायचं, आणि त्याची तशी उन्नती करत 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 आणि मग तो कुठेतरी ऑल इंडिया रँक एम्सला मिळवतो, व्हॉट एव्हर इट मे बी, काय असेल ते तसं होतं. तर एवढी मेहनत मी म्हटलं ना, आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी 22-24 वर्ष अतिशय खडतर अशी तपस्साधना केल्याशिवाय प्रापंचिक जीवनातली पोटभरू विद्या जर मिळत नसेल, तर परमार्थामध्ये एवढं कार्य करायचं असेल, असा संत जन्माला यायचा असेल, तर सज्जन हो, केवढं महत् कार्य त्या कुळामध्ये झालेलं असेल. नाथांच्या जन्माविषयी, नाथांच्या जीवनचरित्राविषयी जाणून घेतल्याशिवाय आपल्याला ग्रंथाचं प्रेम निर्माण होणार नाही. आणि या ग्रंथामध्ये तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, ते तत्त्वज्ञान आपल्याला शाश्वत समाधानाचा मार्ग देणार आहे. तर सज्जन हो, तेव्हा संत एकनाथ महाराजांचं जर चरित्र पाहायचं असेल, तर नाथांचे पणजोबा जे होते ते संत भानुदास महाराज, म्हणजे साधारण 14व्या शतकामध्ये, 13व्या-14व्या शतकामध्ये महाराष्ट्रातली आजची पैठण नगरी असलेली, तिला प्रतिष्ठान नगरी असं म्हणतात. एक जर्मन तत्ववेत्ता, माफ करा, तत्ववेत्ता म्हणताना नाही, एक जर्मनीतून माणूस आला होता भारत पाहायला, आणि त्यांनी भारताचं वर्णन करत असताना आपल्याला कल्पना असेल, त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामधलं तेरढोकी आणि प्रतिष्ठान नगरी ह्या भारतातल्या सर्वोच्च मोठ्या अशा बाजारपेठा होत्या. प्रतिष्ठान नगरीमध्ये विदेशातले लोक खरेदी करण्यासाठी होते, की जसं आज आपण न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कॅलिफोर्नियाला जातो, तसं एकेकाळी आपल्याला जो इतिहास शिकवला गेलेला आहे तो फार फार चुकीचा शिकवला गेला आहे. केवळ आक्रमणांचा इतिहास आपल्याला शिकवला गेला आहे, पण याच्या आधीचा भारताचा इतिहास इतका दिव्य आणि इतका उज्ज्वल परंपरेचा आहे की जिथे आर्थिक संपन्नता होती, जिथे जगाला शिकवण्याइतकी सांस्कृतिक संपन्नता, आध्यात्मिक संपन्नता या देशामध्ये होती. अशा या प्रतिष्ठान नगरीमध्ये, या पैठणमध्ये त्या काळामध्ये भानुदास महाराज नावाचे एक सत्पुरुष होते, ज्यांचा कपड्यांचा व्यापार होता. भानुदास महाराजांचा कपड्यांचा व्यापार होता. लौकिक अर्थाने गृहस्थाश्रमी संत होता. अतिशय सत्शील, अतिशय धार्मिक, सत्वशील आणि भगवंतावर नितांत श्रद्धा, प्रेम असलेला हा संत भानुदास महाराजांचं वर्णन त्या काळामध्ये असं केलं गेलं आहे की त्यावेळेला कर्नाटकामध्ये कृष्णदेवरायांचं राज्य होतं. आणि हे कृष्णदेवराय, कर्नाटकातले राजे, आपल्या पंढरीच्या दर्शनाला जेव्हा आले तेव्हा
त्यांनी ते पांडुरंगाचं रूप पाहिलं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. असं जेव्हा ज्यांचं वर्णन माऊलीने केलं, त्या पांडुरंगाला कृष्णदेवराय राजाने पाहिलं. सज्जन हो, कृष्णदेवराय हा राजासुद्धा अत्यंत धार्मिक होता. नवे नवे भारतीय राजांची परंपराच ही होती की अतिशय धर्मप्रवण असे राजे आपल्या भारतामध्ये सगळीकडेच जवळपास होते. म्हणजे आपण जर अगदी त्रेतायुगापासून जरी पाहिलं तरी रामाचा रावणारी जो होता, म्हणजे माफ करा, रामाचा शत्रू असलेला रावणसुद्धा उच्च विद्याविभूषित होता, फार मोठा महादेवाचा भक्त होता. ती परंपरा या महाराष्ट्रात नवे नवे या भारतामध्ये होती. त्या कृष्णदेवरायांनी जेव्हा पांडुरंगाला पाहिलं, त्याला ती मूर्ती, तो पांडुरंग एवढा आवडला आणि तो राजा होता. त्यांनी ती पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती काढली आणि विजयनगरला स्थापन केली. आम्ही विजयनगरला गेलो होतो, हंपीपासून जवळ आहे. आणि ते विजयनगरला इतकं सुंदर मंदिर बांधलं आहे. आज ती मूर्ती काढून आणली परत. ती मूर्ती ज्यांनी काढून आणली ते संत भानुदास महाराज. कारण पंढरीतली मूर्ती नेल्यानंतर पंढरीतले, महाराष्ट्रातले सगळे वारकरी इतके नाराज झाले, इतके दुःखी झाले. आणि मग जाणार कोणाकडे? तर तेव्हा एक संत होते आणि ते संत म्हणजे पैठणचे, प्रतिष्ठानचे आपले नाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांकडे ही सगळी वारकरी मंडळी महाराष्ट्रातली गेली. त्यांनी विनंती केली की आपला पांडुरंगच गेला, आपला आत्माच गेला, महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा आत्मा कृष्णदेवरायांनी घेऊन गेले. अतिशय संकटांची वारी झेलून संत भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायाच्या तावडीतून उत्तम बांधलेल्या सुंदर मंदिरातून स्वतःच्या भक्तीच्या निष्ठेच्या जोरावर त्या पांडुरंगाला सज्जन हो पुन्हा प्रतिष्ठापित केलं. म्हणून कालची वारी हजारो 7,000 वर्षांनी आज पुन्हा सुरू आहे. असे संत भानुदास महाराज ज्यांचे पणजोबा होते, अशा संत एकनाथ महाराजांच्या या नाथ भागवताकडे आपल्याला जायचं आहे. या इथेच मी संत भानुदास महाराजांसाठी थांबणार नाही. परमार्थ आणि प्रपंच हातात हात घालून कसा चालतो याचं आदर्श उदाहरण म्हणजे भानुदास महाराजांचा प्रपंच होता. अतिशय श्रीमंत, जेवढी श्रीमंती आर्थिक होती, स्थावर जंगम इष्टिटीची जेवढी संपत्ती होती, तेवढीच संपन्नता भानुदास महाराजांची आध्यात्मिकतेमध्ये होती, भक्तीमध्ये होती. सज्जन, व्यापार दुपारपर्यंत करायचा आणि प्रतिष्ठान नगरीतल्या गोदावरीच्या काठावर संध्याकाळी, रोज संध्याकाळी भानुदास महाराजांचं कीर्तन चालायचं. वारी कधी चुकली नाही. नवे नवे पैठणहून वारीची परंपरा भानुदास महाराजांनी सुरू केली. असा हा संत आषाढीच्या वारीच्या आधी कीर्तनाचा सप्ताह गोदावरीच्या काठावर बसलेला होता. पैठणमधली सगळी मंडळी कीर्तनाला यायची. पैठणच्या एका घरामधला संवाद, नाथांचं कीर्तन 4-4:30 वाजता गोदावरीच्या काठावर सुरू होणार होतं. आणि एका घरामधला संवाद सज्जन हो मी तुम्हाला सांगतो. एक लेकरू आपल्या आईला म्हणत होतं, आई मला घेऊन चल ना, मला आज कीर्तनाला ने ना, मला कीर्तनाला जायचं, आई चल ना कीर्तनाला, मला घेऊन जा ना. आई म्हणाली, बाळा कीर्तन कीर्तन कीर्तन, रोज कीर्तन, कशी नेऊ तुला, मी थकून गेले, 22 वर्षाचा घोडा झाला, तुला पाय नाही, तुला हात नाही, पाठीवर तुला घेऊन जावं लागतं, आता मला ओझं पेलत नाही रे बाळा, कसं घेऊन जाऊ तुला. डोळ्यामध्ये पाणी आणून लुळं पांगळं असलेलं लेकरू आपल्या आईला म्हणतं, आई फक्त आजच्या दिवस मला कीर्तनाला घ्यायचं, उद्या पुढे मी तुला म्हणणार नाही की मला कीर्तनाला घेऊन जाऊ, पण आई आज मला तू कीर्तनाला घेऊनच जा, पुन्हा नाही म्हणणार आई. आईचे डोळे पाणावले. हो रे बाळा,
घेऊन जाते बरं, रागावले मी तुला. तिचंच लेकरू होतं, लेकराला गुडघ्याच्या खाली पाय नव्हते आणि दोन्ही हात इथपासून नव्हते, घोपड्यापासून. असं लेकरू 22 वर्षाचं होतं. सज्जन हो, लेकरू कसंही असलं ना, जन्म देणारे मायबाप जरी असले तरी लेकरू हे आईचंच असतं. आणि हे तिलाच मान्य असतं की जे आहे हे माझं आहे, कारण मी त्याला प्रसवलं आहे, मी त्याला जन्म दिला, मी त्याला वाढवलं. ही जाण जन्मभर अखंड हे माझंच आहे असं समजणारा एक आत्मा जो असतो तो आत्मा म्हणजे आई असते. भगवंतानंतर तुम्हा आम्हाला आपलं समजणारी सज्जन हो या जगामध्ये फक्त आई असते. आई म्हणाली, बाळा तुला घेऊन जाते बरं. गोदावरीच्या त्या वाळवंटामध्ये प्रचंड गर्दी जमलेली. एवढा मोठा महान भगवत भक्त, अत्यंत विद्वान आणि भगवंतावर अत्यंत प्रेम असलेले भानुदास महाराज, त्यांच्या कीर्तनाला सगळं प्रतिष्ठान नगर लोटलेलं होतं. आईने लेकराला वाळवंटात सोडलं. नित्याच्या सवयीप्रमाणे लेकरू लोटांगण घालत 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 भानुदास महाराजांच्या समोर गेलं. भानुदास महाराजांनी पाहिलं, अरे कुर्मदासा, आलास का बाळा, कसा आलास? महाराज, आईने सोडलं, कालच्या सारखाच आजही आलो. बरोबर ये. अरे आईला किती त्रास देतो? हो म्हणाला. पण महाराज उद्यापासून मी तिला त्रास देणार नाही. तेवढ्यात भानुदास महाराज म्हणाले, अरे बाळा, आजचं काल्याचं कीर्तन आहे, आजचं काल्याचं कीर्तन झालं की आम्ही आता पंढरीच्या वारीला उद्या जाणार. तू आता घरी कसा जाशील? आई पुन्हा न्यायला येणार आहे का? कुर्मदास म्हणाला, नाही महाराज, मी घरी जाणारच नाही. अरे मग? महाराज, मी तुमच्याबरोबर वारीला येऊ का? तुम्ही फक्त हो म्हणा, नाही म्हणू नका. मला वारीला यायचं, मी येऊ का? तुम्ही हो म्हणावं म्हणून मी प्रश्न विचारतोय. माझी तीव्र इच्छा आहे पांडुरंगाला भेटायची, पांडुरंगाच्या दर्शनाची. भानुदास महाराजांना वाटलं, म्हणून पाहाव, हो ये बरं बाळा. भानुदास महाराज म्हणाले, ये बरं बाळ. महाराज कीर्तनाला उभे राहिले. जय जय रामकृष्ण हरी झालं. संपूर्ण कीर्तन झालं, निरूपण झालं. कीर्तनाचा विषय तोच होता, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. नरदेहाचं वर्णन, नरदेहाचं महात्म्य. आपल्याला भगवंतांनी जन्म दिला तो कशासाठी घालायचा आहे, इतकं सुंदर विवेचन गेली 8-10 दिवस कुर्मदास 22 वर्षाचा लुळा पांगलेला असलेला वायकत होता. आज तर काल्याचं कीर्तन होतं. कुर्मदास भरून पावला. कीर्तन संपलं. वारकरी मंडळी तिथेच झोपली. रात्रीचा भोजन प्रसाद झाला. सकाळी सगळ्यांना वारीला निघायचं होतं. कुर्मदास सगळी मंडळी 3:30ला उठायच्या आधी रात्री झोपलाच नाही. सगळे भोजन प्रसाद घेऊन सगळे वारकरी झोपले. कुर्मदास मात्र लोटांगण घालत 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 पंढरीच्या वाटेला, पैठणपासून, प्रतिष्ठान नगरीपासून रात्रीच निघाला. पहाटे पहाटे विचारत 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 बीडला पोहोचला. आणि पहाटे त्या गावामध्ये जाऊन हाकारा दिला. भानुदास महाराजांची दिंडी यायला लागली. कोणी कालवण आणा, कोणी भाकरी आणा, कोणी कालवण आणा, कोणी ठेचा आणा, कोणी भाकरी आणा, म्हणून सगळ्या गावात लोटांगण घालत कुर्मदास 22 वर्षाचा फिरत होता. लोटांगण घालत फिरत होता. गावातल्या मंडळींनी भाकरी केल्या, कालवण केलं आणि भानुदास महाराजांची दिंडी बीडला पोचायच्या आधी भाकरीचा ढीग आणि एका पातेल्यामध्ये कालवणाचा भरलेलं पातेलं भरून तयार. भानुदास महाराज येऊन पाहतात तर कुर्मदासांनी केलेली तयारी बीडमध्ये. सज्जनो, लुळा पांगळा माणूस, वारीचं महात्म्य, भगवंताचं प्रेम किती. भानुदास म्हणाले, कुर्मदास तू कसा आला? काय नम्रता असते बघा, भक्त काय असतो. महाराज तुम्ही हो म्हटले ना, त्या होमुळे मी आलो म्हणाले. संतांच्या होकारामध्ये काय शक्ती असते. संतांचा होकार, संतांचा आशीर्वाद ही एक फार मोठी शक्ती त्या साधकाच्या
त्या भाविक जीवाच्या मागे कार्य करण्यासाठी सज्जन तयार असते. त्या शक्तीने, त्या आशीर्वादाने भानुदास महाराजांच्या कुर्मदास बीडला पोचला. सगळ्यांची जेवणं झाली, संध्याकाळचा हरिपाठ झाला, संध्याकाळचं कीर्तन झालं, पुन्हा संध्याकाळी मंडळी झोपली. कुर्मदासांनी एक सुद्धा घास खाल्ला नव्हता, पाणी सुद्धा प्याला नाही. पुन्हा रात्री बीडवरून निघाला. येरमाळा, बार्शी, प्रत्येक ठिकाणी जावं, गावात जावं, सांगावं, हाकारा द्यावा. भानुदास महाराजांची दिंडी येते, कालवण आणा, भाकरी आणा, ठेचा आणा, लोणचं आणा. गावातल्या लोकांनी ते गोळा करावं. भानुदास महाराजांची दिंडी गावात जावी, सगळ्यांचा प्रसाद व्हावा, हरिपाठ व्हावा, रात्री कीर्तन व्हावं, सगळ्या मंडळींनी झोपावं. कुर्मदासांनी झोपू नये. पुढच्या टप्प्यासाठी लोटांगण घालत घालत, छातीला पाठीला कपडे बांधून, फरफटत लोटांगण घालत कुर्मदास सज्जन कुर्डुवाडीला पोचला. आणि कुर्डुवाडीच्या पुढे 7 किलोमीटर अंतरावर लवळ नावाचं एक गाव आहे. त्या लवळ गावाला कुर्मदास पोचला. पुन्हा हाकारा दिला, पुन्हा भोजन प्रसादाची तयारी झाली. आता एकच शेवटचा मुक्काम जो होणार होता तो पंढरीला होणार होता. लवळ गावापासूनचा शेवटचा मुक्काम वारीचा पंढरीत वाखारीलाच होणार होता. तिथे गेलं की पांडुरंगाचं दर्शन होणार होतं. कुर्मदास तिथपर्यंत पोचलेला होता. ज्याला पाय नाही, ज्याला हात नाही, पण ज्याचा मनाचा संकल्प होता की नाही मला पंढरीची वारी करायची. लवळला कुर्मदास पोचला. भानुदास महाराज दिंडीला घेऊन आले. पण कुर्मदासाची तब्येत मात्र आता फार बिघडलेली होती. सज्जन, प्रतिष्ठान नगरीपासून तर कुर्डुवाडीच्या पुढे 7 किलोमीटर असलेल्या लवळला येईपर्यंत कितीही कपडे अंगाला बांधलेले असले तरी ते सगळे फाटले होते. फरफटून सगळं शरीर सोलून निघालेलं होतं. थकलेला होता. ग्लानी येऊन अर्धमेल्या अवस्थेमध्ये कुर्मदास पडला. भानुदास महाराज जवळ आले, म्हणाले कुर्मदासांनी आपलं शरीर दाखवलं. सगळं छाती गळ्यापासून तर पाठी याच्या पोटापर्यंत सगळा भाग खरकटून निघालेला होता, सोलून निघालेला होता, जखमा झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये खडे रुतलेले होते. कुर्मदासा, अरे आता पुढचा मुक्काम पंढरीचा आहे, असा धीर सोडू नकोस. कुर्मदास म्हणाला, महाराज तेवढं पुण्य माझं नाही, थकलो मी, नाही येऊ शकत. पण महाराज माझी एक विनंती आहे. उद्या तुम्ही मुक्कामाला पंढरीला जाणार आहेत, पंढरीचं दर्शन तुमचं होणार आहे. माझा एक निरोप फक्त पांडुरंगाला सांगा आणि 2 वेळा नमस्कार करा, एक तुमचा आणि एक माझा. माझा नमस्कार सांगा. नमस्कार करून पांडुरंगाला सांगा की पांडुरंगा, तुझ्या कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं म्हणून तो लवळपर्यंत आला. या जन्मात तो पंढरीला नाही पोचू शकत, पण पंढरीच्या अलीकडे मी येऊन शेवटच्या मुक्कामाला थांबलोय. तुमच्या कृपेने तेवढा निरोप फक्त पांडुरंगाला द्या. मी भरून पावलोय. तुमच्या होने मी इथपर्यंत आलो. तुमची कीर्तनं ऐकली, त्याचं चिंतन मनन मला जसं घडलं तसं मी केलं. भानुदास महाराज म्हणतात, बाळा एवढी अवस्था खराब कशी झाली रे? खाल्ला पिल्लं नाही काही? कुर्मदास म्हणाला, महाराज निघाल्यापासनं काही खाल्लं नाही. घरी आई होती, ती मलमूत्र करत होती, रस्त्याने माझं कोण करणार, म्हणून मी काहीच खाल्लं नाही. असा कुर्मदास लवळपर्यंत पोचला. वारीला पुढे जाणं गरजेचं होतं. भानुदास महाराजांना पुढे जाणं गरजेचं होतं. 2 वारकरी त्यांच्याजवळ ठेवले आणि भानुदास महाराज वारीसह पंढरीला गेले. पंढरीच्या समोर गेल्यानंतर अखंड चिंतन भानुदास महाराजांचं हे कुर्मदासाचं होतं, त्या भक्ताचं होतं. पांडुरंगाच्या समोर संत भानुदास महाराजांसारखा संत जेव्हा जातो तेव्हा पांडुरंगाचं त्यांची जेव्हा दृष्टीभेट झाली, सगळा वृत्तांत नुसत्या नेत्रांनी भानुदास महाराजांनी पांडुरंगाला सांगितला. नवे त्या परब्रह्माला काही सांगायची गरज होती का सज्जन हो? त्या क्षणी पांडुरंग रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी वारीचं तू पहा,
मी कुर्मदासाकडे चाललो आहे. वारीसाठी लाखो भाविक येतील, मला इथे थांबणं शक्य नाही. आणि ते सावळं परब्रह्म सज्जन हो पंढरपूरवरून निघालं आणि कुर्मदासाच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म पांडुरंग, तो महाभगवान विष्णू लवळला आला. कुर्मदास अत्यवस्थ झाला होता, अर्धशुद्धीमध्ये होता, त्याचे डोळे सुद्धा उघडत नव्हते. इतक्या दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग, फक्त आणि फक्त एकच भगवंताचं चिंतन त्याचं सुरू होतं. भगवंत जवळ आले, आल्या आल्या ते कुर्मदासाला आवाज देतात, कुर्मदासा मी आलोय, तुझा विठ्ठल, तुझा पांडुरंग, तुझं परब्रह्म आलंय. हळूच डोळे कुर्मदासानी उघडले. पाहून फरफटत तिकडे निघणाऱ्याच्या तयारीच्या आधी पांडुरंगाने 4 पावलं पुढे गेले. पांडुरंगाने कुर्मदासाला मांडीवर घेतलं, त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. कुर्मदासा मी आलोय, काय पाहिजे तुला? कुर्मदास म्हणाला, जे पाहिजे भगवंता ते त्याचं सगुण रूपाचं दर्शन झालं आहे, आता तुझ्या चरणी विसावा पाहिजे. भगवंताकडे पाहत पाहत भगवंताने कुर्मदासाच्या कपाळावरून, डोक्यावरून हात फिरवतायत. तो भगवंताला डोळे भरून पाहता पाहता भगवंताचं नाम घेत त्या लवळला कुर्मदासाने आपले प्राण भगवंताकडे पाहत सोडले. सज्जन हो, हा अंतकाळ साधण्यासाठी जो संत होता तो संत भानुदास महाराज. अशा भानुदास महाराजांच्या कुळामध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म होतो. भानुदास महाराजांचे चिरंजीव चक्रधर, चक्रधरांचे चिरंजीव सूर्यनारायण महाराज. सूर्यनारायण महाराजांची पत्नी रुक्मिणी. या सूर्यनारायण आणि रुक्मिणी मातेच्या पोटी सज्जन हो फाल्गुन वद्य षष्ठीला इसवी सन 1533, काही ग्रंथ 1534 सांगतायत, 1533 जरी धरलं तरी मूळ नक्षत्रावर पैठणमध्ये हे राहणारं सूर्यनारायण आणि रुक्मिणीचं कुटुंब, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, अश्वलायन शाखा सूत्र, विश्वामित्र गोत्राचे, अशा कुळामध्ये नाथांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीला झाला. पण परमेश्वरी योजना ही ठरलेली असते. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला आणि काहीच दिवसात आई आणि बाबा नाथांचे निवर्तले. जन्म झाल्याबरोबर काही दिवसांमध्येच आईबाबांचा वियोग नाथांना झाला. पण सुदैव असं की आजी आजोबा देहामध्ये होते. चक्रधर महाराज हे त्यांचे आजोबा. त्या आजोबांनी आणि आजीनी नाथांचं सगळं बालपण अतिशय लाडामध्ये केलं. या लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. अगदी बालवयामध्ये नाथांचं शिक्षण व्हावं म्हणून एका शास्त्री बुवांना आपल्या घरीच ठेवून घेतलं होतं की त्यांनी नाथांना अ ब कड पासून सगळं शिकवलं. ओम नमः शिवाय, श्री गणेशायनमा पहिलं अक्षर अतिशय बालवयामध्ये नाथांनी घेतलं, शिकले. याचं कारण असं होतं की नाथ हे अतिशय कुशाग्र बुद्धीचं होतं. सज्जनो, मानवी जीवनामध्ये जेव्हा एक आपत्ती येते ना, ती आपल्या पूर्वसंचितानुसार येत असते. पण ती आपत्ती जेव्हा एखाद्या मानवी जीवावर येते, मानवी जीवनामध्ये, त्यावेळेला भगवंत त्या आपत्तीचं पासून रक्षण करण्यासाठी, त्याला तोंड देण्यासाठी एक विशेष शक्ती प्रत्येक जीवाला देते. नाथ बालपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते, अतिशय शांत स्वभावाचे होते, अतिशय मन मिळावू, अतिशय सरळ स्वभावाचा, अतिशय नम्र असलेला हा मुलगा वयाच्या 6व्या वर्षी आजोबांनी मुंज केली. गायत्रीचं अध्ययन लगेच सुरू झालं आणि अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा जन्मतः असलेला हा मुलगा गायत्रीच्या अध्ययनाने इतका प्रगल्भ झाला
की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत घरीच शास्त्रीभाऊ असल्यामुळे, शिकण्याची प्रचंड आवड असल्यामुळे, मनाची एकाग्रता इतकी असल्यामुळे गीता, उपनिषद आणि भागवत भारतीय परंपरेतले 3 महान ग्रंथ, या 3ही ग्रंथांचा अभ्यास वयाच्या 12व्या वर्षीपर्यंत नाथांचा झालेला आहे, असं त्या अनेक चरित्रातून पाहायला मिळतं आहे. सज्जनो, मी तुम्हाला काय सांगू, आई बापाविना हे पोर होतं तर जन्मतःच त्याला ती जाणीव होते की अरे आजी आजोबांकडे आपला प्रतिपाळ होतोय, आजी आजोबांना त्रास होणे म्हणून स्वतःच समजुतीने इतकं वागायचं की हे बालपणापासून सगळ्यांना आवडणारं असं लेकरू त्या प्रतिष्ठान नगरीत वाढत होतं. पण सज्जनो, अजून एक महत्त्वाचा गुण नाथांमध्ये पाहायला मिळतो. मी मुद्दाम हे फार सविस्तरपणे घेतो कारण नाथांचं चरित्र फार कमी लोकांनी वाचलेलं आहे. मूलतःच मला तर असं वाटतं की आपण ज्या परंपरेत असतो त्या परंपरेतल्या किंबहुना आपल्या सद्गुरूंचंच पूर्ण चरित्र बऱ्यापैकी आपल्याला माहीत नसतं. तर आपल्या सद्गुरूंच्या परंपरेतल्या अनेक सत्पुरुषांचं चरित्र आपल्याला कसं माहीत असेल. आणि तो विचार करताना असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये विशेषतः जे जे महान संत होऊन गेले त्यांची चरित्र खरोखर आपल्याला माहीत नाही. इतकी दिव्य चरित्र आहे ना, मी तर म्हणालो की वेदवाङ्मय किंवा अतिशय ज्ञानाचे ग्रंथ वाचण्यापेक्षा संतांची अनेक चरित्र वाचणं फार गरजेचं आहे. विशेषतः व्यक्तिमत्व विकासामध्ये मुलांसाठी तर फार गरजेचं आहे. आणि मुलांना शिकवण्यासाठी आईबापांना माहिती असणं, याच्यासाठी ते पहिल्यांदा आईबापांनी वाचणं फार गरजेचं आहे. नाथांचा सगळ्यात सद्गुण असा होता की मौंज झाल्यानंतर, व्रतबंध झाल्यानंतर, गायत्रीचं अध्ययन केल्यानंतर अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या या मुलाच्या मनामध्ये इतके वेगवेगळे विचार एकाच वेळेला यायचे, पण त्याचं विवेकाने विश्लेषण करून हा मुलगा अगदी बालपणापासून भगवंताच्या दर्शनाच्या ओढ त्याला इतकी बालपणापासून होती की त्याच्या चिंतनात जास्त रमायचं. सकाळचं गायत्रीचं अनुष्ठान, स्नान, संध्या, घरची पूजा, देवाची पूजा नाथ महाराज इतक्या बालपणापासून, इतक्या मनापासून करायचे की भगवंताची पूजा कशी करावी आजही तुम्ही नाथांच्या देवघरामध्ये जाऊन बघा. तिथला पांडुरंग, त्याची कथा तर वेगळीच आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये मनुष्य सन्मार्गावर चालून, सद्विचाराने चालून काय प्राप्त करू शकतो याचं आदर्श उदाहरण सगळ्या संतांचं चरित्र आहे. पण त्या संतांच्या चरित्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची मला अशी गोष्ट वाटते की आपल्या मुलांवर आपण हे संस्कार करणं फार गरजेचं आहे. आणि ते संस्कार करण्यासाठी आपण सुसंस्कारित असलो तरीही त्याला पोषक असलेलं आचरण आपल्याकडनं होतं की नाही हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते कसं, तर मी म्हणेल की आपण पूजा करतो का? आपण जर रोज उठल्याबरोबर पूजा करत असू, आपण जर रोज उठल्याबरोबर स्नान आणि त्याच्यानंतर संध्या करत असू तर ते त्याला पाहायला मिळेल. मुलांना संध्याची पळी माहीत नाही, मुलांना संध्या माहीत नाही, मुलांना ब्रह्मचर्य माहीत नाही, मुलींना पातिव्रत्य माहीत नाही, मुलींना चारित्र्य माहीत नाही, मुलींना नीतिमत्ता हे शब्दसुद्धा माहीत नाही. इतकी भयावह परिस्थिती आज तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये आहे. समाजात तर सोडूनच द्या. सद्ग्रंथ वाचन किंवा सत्संगतीत राहण्याचा सगळ्यात मोठा जर काही फायदा असेल तर मनुष्य आचरणशील बनतो. ज्ञानापेक्षाही आचरणाचं तेज जास्त असतं. एखादा व्यक्ती बुद्धिमान नसेल, पण आपण पाहतो की अनेक गावांमध्ये अति कमी शिकलेले ब्राह्मण असेल किंवा कमी शिकलेले एखादी व्यक्ती असेल, पण तिचं आचरण सकाळपासून संध्याकाळ कसं आहे हे समाज बारकाईने पाहत असतो आणि त्याच्या आचरणाला भिवूनसुद्धा अनेक लोक वागत असतात. म्हणून ज्ञानापेक्षाही आचरणाचं ते जास्त आहे. आणि असं आचरण नाथांच्या चरित्रामध्ये सज्जनो बालपणापासून पाहायला मिळतं. त्याचं उत्तरसुद्धा श्रींच्या महाराजांच्या चरित्रातच आपल्याला पाहायला मिळतं की भानुदास महाराज, चक्रधर स्वामी, सूर्यनारायण त्यांचे वडील, या सगळ्यांचं आचरण गेल्या 3 पिढ्यातलं नव्हे त्याच्या आधीच्या 2 पिढ्यांपासून अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरूपाचं. एक दिवस नाथ अगदी बालवयात 8-10 वर्षांचे असतील, जास्तीत जास्त 11 वर्षांचे असावेत. नाथांना जो रिकामा वेळ मिळायचा विद्या ग्रहण करत असताना
त्यातल्या रिकाम्या वेळात सुद्धा हा मुलगा पैठणमधल्या एका महादेवाच्या मंदिरात जाऊन बसत आणि महादेवासमोर बसून त्याला बेल फुलं वाहिल्यानंतर कितीतरी वेळ त्या पिंडीकडे पाहावं, भगवंताचा जप करावा. आणि जप करता 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 सज्जनो, जपसुद्धा कसा करावा, तर ज्या मंत्राचा आपण जप करतो ना, डोळे लावून ते अक्षर आपल्याला समोर दिसावीत. इतक्या हळू आवाजात ती आपण वैखरीने म्हणावी की फक्त आपल्याला ऐकू येतील. आणि डोळे लावल्यानंतर डोळ्याच्या समोर आपण ज्या मंत्राचा जप करतो तो मंत्र आपल्याला समोर दिसावा. आणि तो दिसायचा असेल तर रोज त्याचा अभ्यास करावा. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम ही अक्षरं डोळ्यासमोर दिसावी, मुखाने म्हणावी, कानाने ऐकावी. म्हणजे या चंचल मनाला थोडी तरी एकाग्रतेची सवय लागेल. अशा पद्धतीचा जप नाथ वयाच्या 10व्या-11व्या वर्षी परिपूर्णपणे करत होते. याचा अर्थ वयाच्या 5व्या-6व्या वर्षीपासून त्यांचा जप सुरू होता. असे ते त्या महादेवाच्या मंदिरामध्ये बसलेले होते. आजी आजोबा खूप लाड करायचे आणि लेकरूही असं की त्यांनी कुठला वेगळा हट्ट कधी केला नाही. सज्जनो, महादेवाच्या त्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. सुंदर ध्यान लागलेलं आहे. मनामध्ये भगवंताचं नाम अखंड सुरू आहे. आणि तेवढ्यामध्ये भगवान शंकरांनी कानामध्ये सांगितलं, बाळा, तुझे गुरु जनार्दन स्वामी आहेत, ते तुझी देवगिरी किल्ल्यावर वाट पाहत आहेत. भगवंताच्या दर्शनाची ओढ, उपनिषदांचा अभ्यास, गीतेचं तत्त्वज्ञान, भागवतातलं तत्त्वज्ञान हे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत ज्या मुलांनी ग्रहण केलेलं होतं, भागवताचा सगळ्यात मोठा, गीतेचा सगळ्यात मोठा, उपनिषदाचा सगळ्यात मोठा जर काही फायदा वैचारिकदृष्ट्या सज्जन हो असेल तर तो असा आहे, मुळातच भारतीय तत्त्वज्ञान तुम्हाला हे सांगतं की मी कोण, मी कुठून आलो आहे आणि मला कुठे जायचं आहे. हे 3 मुख्य प्रश्न भारतीय तत्त्वज्ञान आपल्याला सांगतं. हे कशासाठी सांगतं? या 3 प्रश्नामध्ये शाश्वत समाधानाचा मार्ग आहे की जे सिलॅबसमध्ये गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये शिकवलं गेलेलं नाही. म्हणून अर्धवट अर्धनग्न पिढी निर्माण झालेली आहे वैचारिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या. हा सगळ्यात मोठा शिक्षण पद्धतीतलं अपयश जर काही असेल तर खरा इतिहास, खरं ज्ञान जे जगाला देण्यासाठी भारताकडे आहे. 19व्या शतकाच्या शेवटी म्हणजे 1895 ते 1900च्या पर्यंत विवेकानंद जगभर अमेरिकेमध्ये ओरडून सांगत होते की माझा धर्म काय, माझी संस्कृती काय, हिंदू काय, हिंदू संस्कृती काय, आमचे वेद काय, आमचं वेद वाङ्मय काय, ते कशासाठी पाहायचं. किती सुंदर. पण हे कधीही आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकलो नाही. हे दुर्दैव आहे. शासन काय करेल न करेल, पण मी माझ्या घरापुरतं जर पाहिलं, मी माझं कुटुंब दुरुस्त केलं तर माझ्याकडे पाहून 4 कुटुंब शिकतील. माझ्या घराचा कुलधर्म मला माहीत नाही, माझी कुलदेवता मला माहीत नाही, माझी कुलोपासना मला माहीत नाही. ब्राह्मणांचा विचार करत गेलं तर ब्राह्मणांना वरदायी ठरणारी गायत्री आज ब्राह्मणांनी टाकून दिलेली आहे. त्याच्यामुळे ब्राह्मणांची अवस्था सुलभ शौचालयामध्ये झालेली आहे. मोठमोठ्या सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीमधले जेवढे सुलभ शौचालय म्हणजे टॉयलेट्स आहेत, विशेषतः दिल्ली, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, इथे बिहार आणि उत्तर प्रदेशमधले ब्राह्मण सुलभ शौचालयामध्ये स्वच्छतेचं काम दुर्दैवाने करतायत. कारण काय? संध्या सोडली, गायत्री सोडली, कुलधर्म सोडला, कुलाचार सोडला. इथपासून आपल्याला ही जर सुरुवात करायची असेल सज्जन हो, तर काहीतरी निदान मी माझ्या कुटुंबापुरतं, मग माझं कुटुंब आपण वाढवूयात. ते कुटुंब आपल्या उपासनेतलं असेल, आपल्या समाजातलं असेल, आपल्या संपर्कात येणाऱ्यासाठी आपलं आचरण असं असावं की 4 लोकांनी पाहून निदान पापकर्माकडे वळू नये असं आचरण आपलं स्वतःचं असावं. मला वाटतं ही सगळ्यात मोठी धर्मसेवा आहे.
हीच खरी भारतीय संस्कृतीची, राष्ट्राची सेवा आहे, याची गरज आहे. आणि त्या पद्धतीने आता शिक्षण पद्धतीसुद्धा बदलते आहे. नवीन चांगला इतिहास मुलांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य नवीन शासन करत आहे. तेही काम राष्ट्रकार्य आहे, जे आपल्याला 2024ला मतदानाच्या यादी करायचं आहे. तो विषय जरी नसला तरी ते आद्य कर्तव्य आहे. आनंद वनभुवनीमध्ये समर्थ म्हणाले होते, जेव्हा छत्रपतींचा अभिषेक झाला, राज्याभिषेक झाला शिवरायांचा, तेव्हा समर्थांनी आनंद वनभुवनी काव्य केलेलं आहे. त्याच्यात समर्थ म्हणाले, औरंग्याचं राज्य गेलं, आता संध्येसाठी पाणी उपलब्ध झालं आहे, आता धर्माचरणाची वाट मोकळी झाली आहे, आता हिंदूंच्या स्त्रियांची अब्रू वाचणार आहे. समर्थांसारखा संत या महाराष्ट्रात झाला, हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. असा राष्ट्रसंत होणं गरजेचं आहे. समर्थांचं वाङ्मय तुम्ही पहा, इतर संतांचं वाङ्मय पहा, फार मोठा फरक तुम्हाला आहे. प्रयत्न प्रयत्न प्रयत्न, अखंड असावे सावधान, हे सूत्र समर्थांनी दिलं आहे. आणि अखंड असावे सावधान हे गीतेचं तत्त्वज्ञान आहे, हे वेदांचं तत्त्वज्ञान आहे. तुम्हाला प्रपंच जरी करायचा असेल तर अखंड तुम्हाला सावधान राहावं लागतं. मग हा मानवी देह आपल्याला जेव्हा मिळाला तेव्हा त्याची तयारी कशी करायची. नाथांना संदेश मिळाला, प्रतिष्ठानच्या त्या महादेवाच्या मंदिरात भगवान शंकरांनी सांगितलं की अरे देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी तुझी वाट पाहत आहेत, ते तुझे सद्गुरू आहेत. लेकरू घरी आलं, आजी आजोबांना सांगितलं, आजोबा मला गुरु पाहिजे, मला सद्गुरू हवेत. आज महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो, आजी जप करत बसलो आणि माझ्या एकाएकी काना वाणी ऐकू आली की देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी तुझी वाट पाहत आहेत. आजी देवगिरी किल्ला कुठे आहे ग? प्रतिष्ठान नगरीपासनं आजच्या भाषेत सांगायचं तर दौलताबादला असलेल्या देवगिरी किल्ल्यावर एक किल्लेदार होते. आजच्या भाषेमध्ये पातशाहीच्या काळामध्ये यवनांचा काळ होता. एका पातशहाकडे एका किल्ल्याचे प्रमुख म्हणून, किल्लेदार म्हणून, CEO म्हणून त्या किल्ल्याचे जनार्दन स्वामी, मुळातले हे 40 गावचे देशपांडे. जनार्दन स्वामी अत्यंत पराक्रमी माणूस, दिसायला अत्यंत सुंदर, उंचे पुरे, अतिशय विद्वान, अतिशय पराक्रमी आणि अत्यंत महान असे दत्तभक्त होते. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट जनार्दन स्वामींच्या आयुष्यातली की हा माणूस काय तपश्चर्या किंवा काय साधन करतो हे त्यांच्या पत्नीला सुद्धा माहीत नव्हतं. की आपला नवरा कोणत्या वेळेला कोणती साधना किती वेळ करतो आणि त्याचा आध्यात्मिक अधिकार काय आहे हे जनार्दन स्वामींच्या पत्नींना देखील माहीत नव्हतं. एवढी गुप्त साधना आपल्या महाराजांच्या प्रवचनामध्ये काल परवाच्याच आहे की परमार्थ झाकून करावा, परमार्थालाही दृष्ट लागते, असे महाराजांचे शब्द आहेत बरं, माझं काहीच नाही. परमार्थालाही दृष्ट लागते. म्हणजे प्रपंच सुरू झाल्यानंतर कितीतरी वर्षांनी जनार्दन स्वामींच्या पत्नीला कळालं की माझा नवरा एवढा महान संत आहे, एवढा महान साधक आहे, हे नाथ महाराज त्यांच्या घरी राहायला आल्यावर कितीतरी दिवसांनी कळालं. इतकी साधना जनार्दन स्वामींची होती. जनार्दन स्वामींना भगवान दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला. त्यांची गुरुपरंपरा फार वेगळी आहे. फार मोठा इतिहास आहे तो मी आज तुम्हाला सांगू शकत नाही वेळेअभावी. पण जनार्दन स्वामींचा अधिकार 1504 सालचा जन्म आहे जनार्दन स्वामींचा आणि नाथांचा 1533. काय वयातलं अंतर आहे? 26-27 वर्षांचं दोघांमध्ये अंतर आहे. असा हा किल्लेदार, अतिशय सामान्य 40 गावचे देशपांडे, पण प्रगती करत 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 यवनांच्या काळामध्ये
त्या पातशहाला असं वाटलं की हा माणूस खूप लायकीचा आहे, पात्रतेचा आहे, पराक्रमी आहे, निष्ठावान आहे. आणि देवगिरीचं जे राज्य आहे, म्हणजे आताचं म्हटलं तर मराठवाडा असं आपण समजूया, पण ॲक्च्युली ते उत्तर महाराष्ट्रामध्ये पण खूप होतं. पण हा सगळा प्रांत सांभाळण्यासाठी एकच माणूस लायकीचा आहे आणि तो म्हणजे जनार्दन स्वामी. आणि म्हणून त्यांना देवगिरीचं किल्लेदार केलं होतं. अतिशय करारी स्वभावाचे, अतिशय कर्तव्यनिष्ठ, पण व्यक्तिगत आयुष्यात अतिशय प्रेमळ, प्रामाणिक, सहृदय असलेले जनार्दन पंत अतिशय सुंदर पद्धतीने प्रपंच, किल्ल्याची व्यवस्था आणि स्वतःचं साधन करत होते. सज्जनहो, जनार्दन स्वामींचा आध्यात्मिक अधिकार एवढा होता की देवगिरीच्या किल्ल्याच्या जवळ आताही आपल्याला ते स्थान उपलब्ध आहे, आपण अवश्य जा. औरंगाबादपासून फार जवळ आहे. शूलभंजन पर्वत म्हणून एक पर्वत आहे. त्या शूलभंजन पर्वतावर जनार्दन स्वामी महिन्यातून ठरलेल्या 2 वेळेला साधनेसाठी नवे भगवान दत्तात्रेयांनाही त्यांना भेटावं वाटायचं आणि त्यांनाही भगवान दत्तात्रेयाला दर्शनाची इच्छा असायची, म्हणून तिथे जाऊन राहायचं. त्या शूलभंजन पर्वतावर एक मोठी शिळा होती. त्या शिळेवर ते जाऊन बसत असत आणि तिथे ध्यान लावून बसत असत. आणि मग त्या ध्यानाच्या दरम्यान भगवान दत्तात्रेय वेगवेगळ्या रूपांमध्ये, सगुणामध्ये त्यांच्याबरोबर येत असत. एवढा अधिकारी हा किल्लेदार देवगिरीला राहत होता. देवगिरीपासून जवळ असलेल्या प्रतिष्ठान नगरीमध्ये या बाळाला जनार्दन स्वामींची, आपल्या सद्गुरूंची ओढ लागली आणि आजी आजोबांना सांगून एक दिवस हे लेकरू वयाच्या 12व्या वर्षी पैठणपासून चालत 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 एकटं देवगिरीला निघालं. संतांच्या चरित्रातली सगळ्यात मोठी जर काही गोष्ट असेल ना, तर त्यांना सद्गुरू मिळण्यासाठी पडलेले श्रम, सद्गुरू प्राप्तीसाठी असलेली त्यांची ओढ. एवढाच प्रसंग जर प्रत्येक संतांच्या जीवनचरित्रात आपण पाहिला ना, आणि मग मला माझा अनुग्रह आठवतो, आपण आपला अनुग्रह आठवा की आपल्याला सद्गुरू किती सहजतेने मिळाले. आपली तेवढी ओढ होती का? आणि जर ती ओढ होती तर ती ओढ कशासाठी होती? प्रापंचिक गरजा भागवण्यासाठीची होती. त्या ओढीमुळे आपण गुरु केला का? आणि तोही गुरु आपण करताना ज्या कोणतं गुरु आपले घर असेल त्या घरी आपण AC गाडीने गेलेलो आहे. जेवण न करता आपल्याला अनुग्रह घ्यायचा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे, चांगल्या प्रकारचे सरबत बरोबर घेतलेले आहेत. गोंदवलेकर महाराज असतील, रामानंद महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, यांना गुरु भेटीसाठी किती कमी वय, पण ओढ किती आहे. तेवढी ओढ आपल्याला आहे का? संतांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करत असताना मला माझं मन हे उन्मन करायचं आहे, मनाचं उन्नयन करायचं आहे. या मनाच्या उन्नयनासाठीचा अभ्यास महाराजांनी फार सुंदर सांगितलं. महाराज म्हणाले, परमार्थ म्हणजे काय? खूप परमार्थाच्या व्याख्या आहेत. महाराज म्हणाले, अतिशय संकुचित जी तुमची वृत्ती आहे, ती संकुचित वृत्ती विशाल करणं सर्वच बाबतीत, हा परमार्थ आहे. मनानी, वृत्तीनी अतिशय मोठं होणं हा परमार्थ आहे. आणि तो परमार्थ साधण्यासाठी संतांच्या जीवनचरित्राचं चिंतन सज्जनो खूप आपल्याला मार्गदर्शक, नवे उपयोगी पडतं, असं माझं नम्रतेचं मत आहे. लेकरू पैठणपासून प्रतिष्ठानकडे निघालं आहे. जनार्दन स्वामींचा अधिकार आपल्या सगळ्यांना मी आत्ताच वर्णन केलं आहे. तेव्हा ते संतसुद्धा, ते सद्गुरूसुद्धा आपल्या त्या लेकराची वाट पाहत आहेत. महाराज एकनाथ महाराज पैठणवरून देवगिरीकडे निघाले आणि देवगिरीच्या त्या किल्ल्यात जनार्दन स्वामी आपल्या लेकराची वाट पाहत आहेत. इथे आज थांबूया.
राहिलेला भाग आपण उद्या घेणारच आहोत. पण तत्पूर्वी तुमच्या माझ्या जीवनात आपल्याला उपयोगी पडणारा नाथांचा अभंग. ऐसी